हाय यूट्यूब फॅमिली, तर आज आपण पाहूया आंब्याचं लोणचं कसं बनवायचं. चला तर पाहूया. त्यासाठी घेऊया हळद, नंतर मीठ, ते पण मोठं मीठ. त्यानंतर जे आपण आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी केलेल्या त्यासाठी घेऊया. त्यानंतर चला चला आधी आपण हे मीठ चवीच्या प्रमाणे मिक्स करून घेऊया. ही रेसिपी खूप सोपी आहे बनवण्यासाठी. त्यानंतर आपण घेऊया हळद प्रमाणानुसार. करून मिक्स करून घ्यायची. हे खूपच सोपी आहे रेसिपी मित्रांनो. त्यानंतर आपण छोटीशी बरणी घेऊया. त्यानंतर हे एक दिवस मुलांना ठेवू. नंतर हे झाकण लावून एक दिवस मुराला आपण ठेवूया. नंतर आपण ह्यात मिक्स करू तेल. ओके बाय. आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ओके बाय. आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा. हाय यूट्यूब फॅमिली, तर आज आपण पाहूया आंब्याचं लोणचं कसं बनवायचं. चला तर पाहूया. त्यासाठी घेऊया हळद, नंतर मीठ, ते पण मोठं मीठ. त्यानंतर जे आपण आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी केलेल्या त्यासाठी घेऊया. त्यानंतर चला तर तुम्हाला दाखवते. चला आधी आपण हे मीठ चवीच्या प्रमाणे मिक्स करून घेऊया. ही रेसिपी खूप सोपी आहे बनवण्यासाठी. त्यानंतर आपण घेऊया हळद प्रमाणानुसार. हे एकजीव करून मिक्स करून घ्यायचे. हे खूपच सोपी आहे रेसिपी मित्रांनो. त्यानंतर आपण ही छोटीशी बरणी घेऊया. त्यानंतर हे एक दिवस मुलांना ठेवू. हे पहा असं. नंतर हे झाकण लावून एक दिवस मुराला आपण ठेवूया. नंतर आपण ह्यात मिक्स करू
तेल. ओके बाय. आवडली तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. ओके बाय. आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा.